नमस्कार मंडळी, क्रोशे कट्ट्यावर आपलं स्वागत आहे. आज आपण बकुळीच्या फुलांच्या सुंदर डिझाईनचा एक स्टोल विणूया. हे डिझाईन वापरून तुम्ही फ्रॉक्स, जॅकेट्स, बॅग्स, पर्सेस, शॉल्स आणि कितीतरी सुंदर सुंदर वस्तू विणू शकता. 14 इंच रुंदी आणि 70 इंच लांबीचा स्टोल विणायला आपल्याला लागेल 4 प्लाय ॲक्रिलिकचा धागा, साधारणपणे 300 ग्रॅम, 3 मिलीमीटर क्रोशे हुक, मेजरिंग टेप आणि कात्री. धाग्याला स्लिप नॉट घालूया आणि 9च्या पटीमध्ये टाके विणूया. आपल्याला हवी तितकी रुंदी विणून झाल्यावर 3 टाके अजून विणायचे. मी 120 टाके विणणार आहे. टाके विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया. हे 120 टाके विणून पूर्ण झाले. पहिली ओळ विणायला सुरुवात करूया. हुकपासून दुसऱ्या टाक्याच्या पाठीमागच्या लूपमध्ये एक सिंगल क्रोशे विणूया. आता 2 साखळी टाके विणूया आणि 2 टाके सोडून पुढच्या 5 टाक्यांच्या पाठीमागच्या लूपमध्ये प्रत्येकी एक सिंगल क्रोशे विणूया. आता 4 साखळी टाके विणूया आणि 4 टाके सोडून पुढच्या 5 टाक्यांच्या पाठीमागच्या लूपमध्ये प्रत्येकी एक सिंगल क्रोशे विणूया. आता 4 साखळी टाके विणूया आणि पुढचे 4 टाके सोडून त्याच्या पुढच्या 5 टाक्यांच्या पाठीमागच्या लूपमध्ये प्रत्येकी एक सिंगल क्रोशे विणूया. हा असाच पॅटर्न पुढे विणत जाऊया आणि ओळीचे शेवटचे 3 टाके उरले की मग फेटूया. आता शेवटचे 3 साखळी टाके उरले आहेत. आता 2 साखळी टाके विणूया आणि 2 टाके सोडून शेवटच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे विणूया. पहिली ओळ विणून पूर्ण झाली. आता दुसरी ओळ विणायला सुरुवात करूया. पहिला डबल क्रोशे म्हणून 3 साखळी टाके आणि अजून 3 साखळी टाके असे एकूण 6 साखळी टाके विणूया. काम वळवून घेऊया. आता ह्या 2 टाक्यांच्या साखळीमध्ये 2 ट्रिपल क्रोशे विणूया. आता पुढच्या 4 टाक्यांच्या साखळीमध्ये 2 ट्रिपल क्रोशे, 5 साखळी टाके आणि 2 ट्रिपल क्रोशे असा एक सेट विणूया. हा पहा, हा असा. आता पुढच्या प्रत्येक 4 टाक्यांच्या साखळीमध्ये 2 ट्रिपल क्रोशे, 5 साखळी टाके आणि 2 ट्रिपल क्रोशे असा एक सेट विणायचा. हा असाच पॅटर्न पुढे विणत जाऊया आणि शेवटच्या 2 टाक्यांच्या साखळीपाशी भेटूया. या शेवटच्या 2 टाक्यांच्या साखळीमध्ये 2 ट्रिपल क्रोशे विणूया. आता 3 साखळी टाके विणूया आणि शेवटच्या सिंगल क्रोशेमध्ये एक डबल क्रोशे विणूया.
दुसरी ओळ विणून पूर्ण झाली. एक साखळी टाका विणून काम वळवून घेऊया आणि तिसरी ओळ विणायला सुरुवात करूया. आता हा पहिला टाका आणि पुढचे 3 साखळी टाके अशा 4 टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक सिंगल क्रोशे विणूया. आता 4 साखळी टाके विणूया आणि पुढचे 4 टाके सोडून त्याच्या पुढच्या 5 साखळी टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक सिंगल क्रोशे विणूया. पुन्हा 4 साखळी टाके विणूया आणि पुढचे 4 टाके सोडून त्याच्या पुढच्या 5 टाक्यांच्या साखळीमध्ये प्रत्येकी एक एक सिंगल क्रोशे विणूया. हा असाच पॅटर्न पुढे विणत जाऊया आणि शेवटच्या 6 टाक्यांच्या साखळीपाशी भेटूया. 4 साखळी टाके विणूया आणि शेवटच्या साखळीच्या पहिल्या 4 टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे विणूया. तिसरी ओळ विणून पूर्ण झाली. चौथी ओळ विणायला सुरुवात करूया. पहिला डबल क्रोशे म्हणून 3 साखळी टाके विणूया आणि काम वळवून घेऊया. आता ह्या पहिल्या 4 टाक्यांच्या साखळीमध्ये 2 ट्रिपल क्रोशे, 5 साखळी टाके आणि 2 ट्रिपल क्रोशे असा एक सेट विणूया. आता पुढच्या प्रत्येक 4 टाक्याच्या साखळीमध्ये 2 ट्रिपल क्रोशे, 5 साखळी टाके आणि 2 ट्रिपल क्रोशे असा एक एक सेट विणत जाऊया. शेवटचा सेट विणून झाला की मग भेटूया. शेवटचा सेट विणून पूर्ण झाला आहे. आता शेवटच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया. चौथी ओळ विणून पूर्ण झाली. इथून पुढे आपल्याला हवी तेवढी लांबी मिळेपर्यंत ह्या 4 ओळींचा पॅटर्न एकापुढे एक विणत जायचा आहे. आता एक साखळी टाका विणून काम वळवून घेऊया आणि R1चा पॅटर्न विणून ही ओळ पूर्ण करूया. पहिल्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे विणूया. आता 2 साखळी टाके विणूया आणि पुढचे 2 टाके सोडून त्याच्या पुढच्या 5 साखळी टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक सिंगल क्रोशे विणूया. चार साखळी टाके विणूया आणि पुढचे 4 टाके सोडून त्याच्या पुढच्या 5 साखळी टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक सिंगल क्रोशे विणूया. हा असाच पॅटर्न पुढे विणत जाऊया आणि शेवटचे 5 सिंगल क्रोशे विणून झाले की मग भेटूया. आता 2 साखळी टाके विणूया आणि पुढचे 2 टाके सोडून शेवटच्या 3 टाक्यांच्या साखळीतल्या सगळ्यात वरच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे विणूया. R1चा पॅटर्न विणून आपण 5वी ओळ पूर्ण केली. आता अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या ओळीचा पॅटर्न वापरून 6वी, 7वी आणि 8वी ओळ पूर्ण करूया. आपल्याला हवी तितकी लांबी मिळेपर्यंत एका पाठोपाठ एक R1, R2, R3 आणि R4 पॅटर्न विणायचे. शेवटचा पॅटर्न R1 विणायचा. सुमारे 70 इंच लांबी मिळेपर्यंत मी विणलं आहे.
आता लांबीकडची बॉर्डर विणूया. एक साखळी टाका विणून पहिल्या टाक्यामध्येच एक सिंगल क्रोशे विणूया. पुढच्या 2 साखळी टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक सिंगल क्रोशे विणूया. पुढच्या सिंगल क्रोशेमध्ये एक सिंगल क्रोशे विणायचा आणि त्याच्या पुढच्या ट्रिपल क्रोशेमध्ये एक सिंगल क्रोशे विणायचा. पुढच्या 2 साखळी टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक सिंगल क्रोशे विणायचा. पुढच्या सिंगल क्रोशेमध्ये एक सिंगल क्रोशे विणायचा. हा असाच पॅटर्न पुढे विणून ही बाजू आणि दुसरी बाजू अशा दोन्ही बाजूंच्या बॉर्डर्स विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया. दोन्ही बाजूंच्या बॉर्डर्स विणून पूर्ण झाल्या. आता गोंडे लावूया. धाग्याचे 14 इंच लांबीचे 5 वेढे घ्यायचे. धाग्याची ही लढ अशी अर्ध्यामध्ये दुमडायची. कडेच्या 2 टाक्यांच्या साखळीमधून मागून पुढे हुक घालायचा आणि ही लढ पुढून मागे ओढून घ्यायची. ही अशी. ह्या पाठीमागच्या लूपमधून लढीचा पुढचा भाग ओढून घ्यायचा आणि अशी गाठ मारायची. हा एक गोंडा तयार झाला. असेच पुढचे सगळे गोंडे लावून झाल्यावर मग त्यांची खालची टोकं एकसारखी कापून घ्यायची. सगळे गोंडे लावून घेऊया आणि मग फेटूया. दोन्ही बाजूचे गोंडे लावून झाले आहेत. आता त्याची खालची टोकं एकसारखी कापून घेऊया.